नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज कब्बर तांदळाच्या पिठापासून वेगळी अशी रेसिपी बनवणार आहे। तर यासाठी मी सुरुवातीला कढई ठेवत आहे गॅसवर आणि 1 चमचाभर तूप टाकायचे। 1 वाटीभर ओलं नारळ याच्यामध्ये टाकून भाजून घ्यायचे चांगलं। तर मी खिसलेला आहे आणि याच्यामध्येच गूळ टाकून घ्यायचा 1 वाटीभर, विलायची पावडर आणि गूळ वितळलेला आहे। तर आता मी गॅस बंद केलेला आहे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। तर यानंतर तांदळाची उकड काढायची। 1 वाटी पाणी टाकायचे, याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं तूप टाकायचे, अर्धा चमचा। आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर याची उकड काढून घ्यायची। गॅस कमीच ठेवायचा आहे आणि 10 मिनिटं ठेवलेलं होतं झाकून। 10 मिनिटानंतर आता पीठ एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि गॅस बंद केलेला आहे। तर आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं हातानं। तर एकजीव करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचा उंडा तयार करायचा आहे। तर मोदकासारखा आकार बनवून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि गोलाकारामध्ये गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि अशा पद्धतीचे मी तयार केलेले आहेत आकार, पानाचा आकार बनवलेला आहे। आणि अशा पद्धतीनं प्लकरनं डिझाइन बनवून घ्यायची। तर बघू शकता एकदम छान असा पानासारखा आकार तयार झालेला आहे। तर आता कढईमध्ये याला वाफवून घ्यायचे 10 ते 20 मिनिट। प्लेटला तूप लावलेलं आहे आणि त्याच्यावर ठेवलेलं आहे मी। 10 मिनिट झालेलं आहे। 10 मिनिटानंतर बघू शकता एकदम छान तयार झालेलं आहे। तर तुम्हाला एक फोडून दाखवणार आहे, बघू शकता। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।